मतदान केल्याचं दिसतंय। या सगळ्याच्या मध्ये आता आपण पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी महानगरपालिका म्हणून पुणे महानगरपालिकेला ओळखलं जातं। त्यामध्ये जर हे देखील म्हटलं गेलं या सगळ्याच्यात की मिनी विधानसभा अशी निवडणूक या पद्धतीने मेट्रोपॉलिटन सिटी आहे पुणे। मुंबईनंतर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त मायग्रेशन होतं, त्यामुळे पुणेमध्ये आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज केडीएमसीतून प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचा विजय झालेला आहे। केडीएमसी मध्ये 22 जागांवर बिनविरोध उमेदवार हे आलेले होते निवडून आणि आता आपण बघतोय केडीएमसी मध्ये प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचा विजय झालाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका तिथे देखील अगदी घासून लढत होती, पण 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्यात आलेले होते यापूर्वी, ज्या पॅटर्नवरनं मोठी टीका देखील महायुतीवरती करण्यात आलेली होती। पण आता मुंबईकडे एक नजर टाकूया। मुंबईत काय घडतं बघा। मुंबईत भाजपच्या अनिता वैती आघाडीवर असल्याचं कळतंय। महायुती ऑलरेडी सत्ता मिळवणार हे स्पष्ट झालेलं आहे। त्यांना एकाच जागेची त्या ठिकाणी गरज होती, पण आता मुंबईत भाजपच्या अनिता वैती जे आहेत त्या आघाडीवरती असल्याचं कळतंय। त्यामुळे आणखीन एक महत्त्वाची घडामोड पुढे येते। आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते, पण तुम्ही पाहत राहा मध्ये मध्ये न्यूज 18 मराठी पाहत राहा। मुंबई वॉर्ड क्रमांक 106 भाजपचे प्रभाकर शिंदे हे पिछाडीवर आहेत आणि तिथेच मनसेचे सत्यवान दळवी हे आघाडीवर आहेत। तर मराठी माणसाने मनसेला पसंती दिलेली दिसते। मनसेचे सत्यवान हे आघाडीवर आहेत। वॉर्ड क्रमांक 106 मध्ये भाजपचे प्रभाकर शिंदे हे पिछाडीवर दिसून येतात। या आघाडी पिछाडीचं चित्र अजून स्पष्ट होण्याकरता आपल्याला पुढले 2 तास आणखीन वाट बघावी लागणार आहे। त्यानंतर चित्र जे ते स्पष्ट झालेलं असेल। पण राज्यातल्या 27 महापालिका निवडणुकांचा सत्तेचा कारभारी कोण हे लक्षात घेत असताना जनतेचा कौल जो आहे तो स्पष्ट होताना दिसतोय। मुंबईत जवळपास स्पष्ट झालेलं आहे की सत्तेच्या दिशेनं महायुती जी आहे ती वाटचाल करते। पुन्हा एकदा आपण ट्रक्सच्या माध्यमातून सांगणार आहोत की कुठल्या ट्रक मध्ये किती उमेदवार हे विजयी झालेले आहेत। आता जर आपण पाहिलं तर 25 जागांवरती शिवसेना जी ती मुंबईत आघाडीवरती, राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवरती आघाडीवरती आहे। त्याचबरोबर आपण जर पुढचेही इतर पक्षांच्या बाबतीत लक्षात घेतलं तर शिवसेना उभाटा युबीटी जे ते 57 जागांवरती आघाडीवरती, काही ठिकाणी त्यांचा विजय देखील झालेला आहे। मनसेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 9 जागांवर मनसे जे ते आघाडीवरती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 1 जागेवरती आघाडीवर असल्याचं कळतंय। पाठोपाठ काँग्रेसबद्दल देखील बोलायला पाहिजे। काँग्रेस 12 जागांवरती आघाडीवरती, काही ठिकाणी त्यांचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। आणि सगळ्यात जास्त आघाडीचा आकडा जर आपण लक्षात घेतला प्रियंका, तो आहे भाजपचा। त्यामुळे स्पष्ट झालेलं आहे की मुंबईत महायुती सत्ता स्थापन करते। सत्तेच्या दिशेने त्यांची वाटचाल ही पूर्ण झालेली आहे। त्यांना एकाच जागेची खरं तर बहुमताकरता गरज होती, पण आकडे अजून स्पष्ट होत आहे। बरोबर। आता आपण लातूरची आकडेवारी आपण पाहूयात। लातूरमध्ये काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 20 जागांवर। तो अधिकार आहे तो या आरो साहेबांनी राबवलेला नाही। मग मुळामध्ये या जर राबवला नसेल, त्या मशीनचे नंबर मॅच होत नसेल तर तुम्ही आमच्या समोर कुठल्या मशीन आणून दाखवतायत? आता आरो साहेब म्हणतात मशीन बदललं गेलं असा आरोप आहे का? एक्झॅक्टली। आता त्यांचं म्हणणं आहे की लिस्टला 27चं पान गेलं का 28चं। निवडणूक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की प्रत्येक प्रोसिजर ही लोकशाहीनी पारदर्शक आणि चुका न होता होणं गरजेचं आहे। की तुमची चूक झाली आहे का नाही झालंय ते पुराव्यानिशी त्यांनी आम्हाला कायदेशीर दिलं पाहिजे। आणि इथे कोणताही राडा वाडा गाडा नाही। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रक्रियेने लोकशाहीने प्रक्रिया पार पडली गेली पाहिजे। आता इथे काय करतायत? आरो साहेब पोलिसांचा आधार घेतायत आणि पोलिसांनी आरोंची वकिली नाही करायची। आम्हाला निर्णय आरोंचाच आणि पुरावे आरोच दाखवणार। तुमच्यासोबत दमदाटी केली जाते का? येस, आमच्यासोबत दमदाटी केली जाते। बोलू नका हे नका, तर आम्ही ऐकणार नाही। पोलिसांनाही आम्ही विनंती केले, तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या। कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही आम्ही आमची पण काळजी घेतलेली आहे, परंतु आमची निवडणूक प्रोसिजर पारदर्शकपणे झाली पाहिजे। जर तुम्ही नंबर बदलले तर त्या नंबराची सही शिक्क्याची प्रत उमेदवाराच्या प्रतिनिधींना का देण्यात आली नाही? म्हणजेच तुम्ही दिली नाही तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या। कारण का लोकांच्या जनमतातला वेगळा की ज्या उमेदवारांना लोकांनी उभं केलं नाही, अहो ते 500-500, 1000-1000, 2-2, 3-3 हजारांनी पुढे। मशीन मध्ये घोळ कसा केला? म्हणजे काय सिरियल नंबर बदललं? तुमच्या समोर झालं? तुमची काही लोक होती तिथं? एक लक्षात घ्या, सांगितलं मी परत किस्सा तुम्हाला की निवडणूक सुरू झाल्यावर 11 तारखेला यांनी आमची बैठक घेतली। उमेदवार प्रतिनिधी, उमेदवार, त्यांची लोक, साक्ष आणि पंच
सगळे मशीन्स आम्हाला दाखवले, ही मशीन हा नंबर हा आहे. आम्हाला दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बघितलं, त्याच्यावर सह्या केल्या, त्या मशीन त्या रूममध्ये गेल्या. आता आम्ही या आविर्भावात आहोत की आमच्याबरोबर धोका होणार नाही, त्याच मशीन आमच्या टेबलावर येतील. परंतु त्या मशीन टेबलावर न येता दुसऱ्या मशीन आमच्या टेबलावर आल्या. मग जेव्हा आमचे पोलिंग एजंट आहे, मशीन नंबर का मॅच होत नाही, हा पहिला प्रश्न तिथं मुद्दा उभा राहिला. तर पहिला जेव्हा एक मशीन मॅच होत नाही, आपण समजून ह्युमॅनिटी आहे, माणसांकडनं एखादी चूक होऊ शकते. 17 मशीन मॅच होत नाही, ही चूक असू शकते. अहो आम्हीही वकील, आम्हालाही प्रक्रिया. तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. आत्ताच रुपाली ठोंबरेंचं बोलणं आपण ऐकलं. भाजपचा 14 जागांवर विजय झालेला आहे. भाजपची विजय घवळघवळ. राज्यातील 29 महापालिका आणि या 29 महापालिकांचे निकाल समोर येत असताना आपण बघतोय भाजपचं निर्विवाद वर्चस्व या निकालांवरती दिसून येत आहे. भाजपची आघाडी ही कायम आहे. भाजपच्या रवी राजांचा पराभव झालेला आहे. मोठी ब्रेकिंग न्यूज आता क्षणाची. हेच ते रवी राजा जे काँग्रेसमध्ये यापूर्वी होते, नंतर ते आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये गेले. त्याचबरोबर ठाकरेंच्या जगदीश थेवलपिंचा विजय झालेला आहे. ठाकरे बंधूंचा उमेदवार इथे विजयी झाला आणि भाजपच्या रवी राजांचा पराभव झाला. 2017 ते 2022 आपण पाहिलं तर रवी राजा हे महापालिकेचे विरोधी पक्ष नेता होते काँग्रेसचे. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले, पण त्यांचा पराभव केलेला आहे तो ठाकरेंच्या उमेदवाराने. मोठी बातमी आपण म्हणता येईल. प्रस्थापितांना या निवडणुकीत मोठा धक्का बसलेला आहे. रवी राजांचा बघा पराभव झालेला आहे. 185 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. मार्जिन फार कमी आहे. तर रवी राजा यांचा पराभव झाला आहे. 185 वॉर्ड क्रमांकामधून त्यांचा पराभव झालेला आहे आणि तिथे TM जगदीश उबाठा पक्षाचे निवडून आलेले आहेत. प्रस्थापितांना धक्का देण्यात आलेला आहे. जनसामान्यांनी आपला कौल दिलेला आहे. तिथे वॉर्ड क्रमांक 185 मधनं रवी राजा जे भाजपचे उमेदवार होते, हेच ते रवी राजा जे गेल्या वेळी आपण महापालिकेत बघितलं तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेता होते. काँग्रेसमधनं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि याच प्रस्थापित नगरसेवकाचा यंदा आपण पराभव झाल्याचा आपण पाहतोय. भाजपची उमेदवारी त्यांना मिळालेली होती आणि ठाकरेंच्या जगदीश थेवलपिंनी त्यांचा पराभव केलेला आहे. थेवलपिंचा विजय झालेला आहे. वॉर्ड क्रमांक 184 यामधनं रवी राजांचा पराभव झाला. प्रस्थापितांना धक्के मिळताना पण आणखी एक मोठी बातमी समोर येते. मुंबईमध्ये शिवडी लालबाग मध्ये धीम्या गतीनं मतमोजणी सुरू आहे. या दोन्ही भागामध्ये मतमोजणी ही धीम्या गतीने सुरू आहे. 3 तासात फक्त 2 वॉर्डची मतमोजणी झाली आहे. तिथे लालबाग परळच्या वेगवेगळ्या वॉर्डकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मराठी बहुल एरिया, मराठीचा नारळ ठिकाणी दिला गेलेला होता. त्यामुळे लालबाग परळमध्ये कोणाचा म्हणजे मराठी जनांचा कौल हा कोणाच्या बाजूने जातोय, कोणाच्या पारड्यात तो पडतोय, हे खरं तर आजच्या निकालातनं स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिवडी लालबागमध्ये धीम्या गतीनं मतमोजणी जी आहे ती केली जाते. त्या मतमोजणीतनं आपण जर पाहिलं तर 3 तासात फक्त 2 वॉर्डची मतमोजणी जी ती पूर्ण होऊ शकलेली आहे. त्यामुळे काही फेऱ्या बाकी आहेत. होणाऱ्या फेऱ्यांमधनं EVMच्या मतमोजणीनंतर सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. उदय, लालबाग शिवडी सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळे इथं मतमोजणी जी ती धीम्या गतीने होताना दिसते, नेमकं कारण काय? विशाल, आपण पाहतोय लालबाग शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 वॉर्ड आहेत. त्या 6 वॉर्डची मतमोजणी इकडे होणार आहे. मात्र सकाळी 10 वाजता ज्या मतमोजणीला सुरुवात झाली, सर्वात आधी टपाल जी आहे, टपाल मतांची मतमोजणी सुरू झाली. मात्र अतिशय धीम्या गतीने मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे. आतापर्यंत फक्त 200 क्रमांकाचा वॉर्ड आणि 201 क्रमांकाचा वॉर्ड यांचीच फक्त मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. अद्याप बाकीचे 4 वॉर्ड जे आहेत ते 5 वॉर्ड जे आहेत ते अजून बाकी आहे. त्यांची मतमोजणी कधी होणार या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. कारण याच मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. अतिशय धीम्या गतीने म्हणजे फक्त 3 तासांमध्ये 2 वॉर्डची मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे काहीसा एक राज जो आहे तो व्यक्त केला जात आहे. तू जसं म्हणालास की इतरही वॉर्ड आहे त्याची मतमोजणी होणं फार आवश्यक आहे किंवा ते होणं बाकी आहे. बघूयात, आपण वाट बघूयात की काय नेमका या ठिकाणी निकाल समोर येतोय. विशाल सर, आणखी एक मोठी बातमी. प्रवीण दरेकरांचा भाऊ हा विजयी झालेला आहे. ही मोठी बातमी आपण बघतोय. प्रवीण दरेकरांचा भाऊ विजयी झालाय. प्रवीण दरेकर स्वतः आमदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या भावाला विजयी करण्यामध्ये निश्चितच मदत केली आहे. प्रवीण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर हे विजयी झाले. प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर विजयी झाले. तर कोपर खरेड्यातनं सागर नाईक
सागर नाईक बघा, नाईक फॅमिलीतला आणखीन एक मेंबर, एक सदस्य सागर नाईक जे आहेत म्हणजे गणेश नाईकांचे पुतणे, हेच ते सागर नाईक जे यापूर्वी महापालिकेत खरं तर वेगवेगळ्या नगरसेवक म्हणून वेगवेगळ्या पदांवरती राहिलेले आहेत. त्यामुळे सागर नाईकचा कोपर खरेण्यातनं विजय झाल्याचं कळतंय. पुन्हा एकदा टांगापलटी घोडे फरार. तसं झालेलं आहे. गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांचा विजय झालेला आहे कोपर खैरण्यामधून. त्यामुळे जी काही उघड लढत होती गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे, त्यामध्ये गणेश नाईक हे विजयी झाल्याचं चित्र आता तरी दिसून येत आहे. त्यांनी जे ठामपणे म्हणलेलं होतं, मुंबईत बघा, मुंबईत वॉर्ड क्रमांक 156 सेनेच्या अश्विनी या विजयी झाल्याचं कळतंय. सेना उबाटाच्या संजना कासलेंचा पराभव झालेला आहे. वॉर्ड क्रमांक 156 मध्ये सेनेच्या अश्विनी माटेकर अश्विनी या माटेकर. विजयी झालेल्या आहेत आणि तिथेच शिवसेना उबाठा पक्षाच्या ज्या उमेदवार होत्या